त्या ठिकाणी स्वागत आहे त्यांचं. नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते, कारण दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राकेश आणि अजित ही जोडी आपल्याला अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. राकेश यांचं सुद्धा या मैदानावरती सातत्याने बोलबाला आपण पाहिलंय. पहिले षटक हाताळण्याकरिता रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक हाताळण्याकरिता रोहित गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. धन्यवाद सायदीप ब संघ, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला आणि या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवली. चला मॅच स्टार्ट करा. राकेश आणि अजय ही जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल, बॅट साऊंड त्या ठिकाणी जबरदस्त होता. बॅट स्विंग चांगल्या पद्धतीनं झाली होती. फलंदाज राकेशची एक धाव आले या बॉलवरती. श्रीगणेश झालाय या ठिकाणी आपण पाहू शकता. साई दर्शन मायखोप संघाचा समोर सुद्धा पालघरहून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडली जाईल. एक धाव येते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 2. लांबचा प्रवास त्यांनी सुद्धा केला. त्याचमुळे इथून परतीचा प्रवास यशाने करायचा आहे. यशाची शिखरे त्यांना चढायची आहेत, त्यामुळे गोलंदाजी इथे चांगली करावी लागणार आहे. सिद्धार्थ पवारला आपण पाहतोय. आज इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 3. फुलटॉस बॉल ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह होता, धाव घेतलेली नाही या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 3. 3 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. राकेश आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. धावा बनवाव्या लागणार आहेत. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चौकार आपण पाहिले नव्हते. सध्या तरी सध्याचं जे क्रिकेट आहे आपण पाहू शकता, सिंगलवरती त्यांनी जास्त फोकस केलाय. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरून बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एक्स्ट्रा रन जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 2 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत खर्च केले गेलेत रोहितच्या माध्यमातून. समोर राकेशला आपण पाहतोय. अजून एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडली जाईल. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालंय. 1 धाव येते या बॉलवरती. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा येताना आपण पाहिल्यात. सरासरी चांगली आहे आजच्या रजनीमध्ये. ज्या पद्धतीनं रिझल्ट आपण पाहिला, फ्रंटफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाईल. फ्रंट लेगला या ठिकाणी पुढे आणलं आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव येते या बॉलवरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा फलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. गोठणपूर आणि दुसऱ्या बाजूला साई कृपा विलंगी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण उपस्थिती नोंदवा आणि ज्या काही फॉर्मॅलिटीज त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. गोठणपूर आणि त्याचबरोबर साई कृपा विलंगी बोथ कॅप्टन्स आपण प्लीज आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. तर गोलंदाजी मार्कवरती अमनला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये अमनला या ठिकाणी आणले गेले. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड होत चालले. एका बाजूला राकेश आणि आपण पाहतोय अजय या 2 फलंदाजांमध्ये. अमन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल लेग स्पिन टाकलाय मैदानामध्ये. राकेशने या लेग स्पिनला सन्मान दिले आणि 1 धाव येते या बॉलवरती. एकीने धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजय स्ट्रायकिंगवरती आहे. चांगला ड्राईव्ह जरूर आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेरून जाणार हा फटका पाहायला मिळाला.
एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स स्कोरवरती. अमन राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, चांगला लेग स्पिन टाकतोय, त्यामुळे सातत्यानं स्टंपवरून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न जसा सुरू आहे. आणि या प्रयत्नामध्ये समोरच्या फलंदाजांना आतापर्यंत त्याने थांबवून ठेवलंय. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स स्कोरकार्डमध्ये जोडले जातील. इनिंगमध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स भरपूर आलेत. व्हाईट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. बॉटमहँडचा चांगला वापर या ठिकाणी केला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीनं धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळाली. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला गोठणपूर आणि साई कृपा विलंगी या दोन संघांमध्ये ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग बॅटल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्या. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली होती, कारण एक्स्ट्रा रन्स भरपूर आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्याची उणीव जरूर भासलंय या ठिकाणी मायखोप संघासाठी, कारण एक्स्ट्रा रन्स एकच आली आणि एक डॉट बॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 आल्यात. चला घाई करा, वेळ भरपूर जातोय. पालघर संघ अजूनही तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे, कारण अजूनपर्यंत आपण सी पूलमध्ये आहोत. डी पूल अजूनही बाकी आहे. तिथे सुद्धा चॅलेंजर्स आपल्याला पाहायला मिळतील. रवींद्र माणिक प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळेल. काशीपाडा ब संघ आपण पाहणार आहोत. श्री विलंगी संघ आपण पाहणार आहोत. विलंगी ब संघ आपण पाहणार आहोत. रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. संदीपला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं ओव्हर नंबर 3 मध्ये, आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालाय. अजय आणि राकेश मध्ये बॉन्डिंग चांगलं आहे, परंतु इथून मोठे फटके सुद्धा खेळावे लागणार आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चला गोठणपूर संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर साई दर्शन विलंगी संघाचं कॅप्टन, साई कृपा विलंगी संघाचं कॅप्टन, प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधून घ्या. चांगला ऑफ स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळाला राकेशच्या विरोधामध्ये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. संदीपला आपण पाहतोय कोणत्याच मार्कवरती. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने एक्स्ट्रा रन सुद्धा दिलेल्या नाही आहेत आणि एक डॉट बॉल सुद्धा टाकलाय मैदानामध्ये. चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतोय. फलंदाजांना भाग पडले सिंगल डबल खेळण्यासाठी. शेवटचा कॉल असेल कोठणपूर आणि त्याचबरोबर साई कृपा विलंगी. प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. चौकार भरपूर वेळेनंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. या इनिंगमधील पहिला चौकार या ठिकाणी 16 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर आला. 17व्या चेंडूवरती हा चौकार येताना पाहायला मिळाला. गोठणपूर संघाचा कॅप्टन प्लीज आपण यायचं या ठिकाणी. विकेट जाईल. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय मायकोप संघाला. साई दर्शन मायकोप संघाला या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी आपण पाहू शकतायत विकेट गमवावा लागलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश स्लॉ ओव्हरमध्ये या ठिकाणी आणला गेला. पहिलाच फुल टॉसवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फॉर्मलिंग त्या ठिकाणी झालं. एकदम मिळून जाईल या बॉलवरती आणि या एकेरीने
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावरती 23 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्लॉक ओव्हरमध्ये स्लॉक हिट्स खेळावे लागणार आहेत. राकेश स्लॉक हिटर आहे, हेवी स्लॉक हिटर आहे, परंतु आतापर्यंत सिंगलवरती जास्त त्याने लक्ष केंद्रित केलं. सिंगलनेच फक्त बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पण पाहतोय. टॉसचं पण करणार आहोत. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस झाला. कोठणपूर संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय. या पूलमधील चौथा सामना आपण पाहणार आहोत. एक धाव घेण्याचा माणस त्या ठिकाणी दाखवलाय आणि ते एक धाव येताना पाहायला मिळते या बॉलवरती. पहिल्या 4 चेंडूंमध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 4 सिंगल आपण पाहिल्यात. 25 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 बॉल आता आपल्याला पाहायला मिळतील. आता येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळू द्यायचे नाहीत कमलेशला. मागच्या 4 बॉलमध्ये जे त्याने आपल्या टीमसाठी डेडिकेशन दाखवलं तेच डेडिकेशन येणाऱ्या 2 बॉलवरती सुद्धा त्याला दाखवायचं होतं. 5व्या बॉलवरती त्याने दाखवलं. एक धाव येते या बॉलवरती. या किरीने धावसंख्या फलकावरती 26 स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या चौथ्या षटकामधील. गॅपमध्ये शेवटच्या बॉलवरती काय जबरदस्त फिनिश या ठिकाणी केल्या गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार धावा झाल्या स्कोरकार्डवरती. 30 आणि 31 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 31चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचं लक्ष असणार आहे. धावसंख्या फलकावरती 31 झाल्यात. 32 धावांचं टार्गेट असेल. 32 टू विन असेल. थांबा 2 मिनिटं. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. टार्गेट 32 धावांचं समोर ठेवलं गेले. सुरुवातीस सिंगल डबलने क्रिकेट चालू ठेवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि त्याचमुळे एक मोठी टोटल स्कोरकडवरती उभी झाले. एक पर्टिक्युलर टार्गेट आहे 32 धावांचा पाठलाग करायचा 4 ओव्हरमध्ये. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. कमलेश आणि त्याच्या सोबतीनं आतिशला आपण पाहतोय. राकेशला पण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता दाखल झाल्या गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग चांगली केली राकेशने. नॉन स्ट्रायक होती आतिशला पण पाहतोय आणि स्ट्रायकेडवरती कमलेश ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार खर्च केलाय. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव येते या बॉलवरती. सुरुवात सिंगलने झाले. बत्तीस धावांचा पाठला करायचा 4 ओव्हरमध्ये. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतली होती. इथे सुद्धा सिंगल मिळून जाईल. मागच्या दोन्ही बॉलवरती विकेट किपरला अंदाज घेता आलेला नाहीये चेंडूचा. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. राकेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. ऑलराऊंडर या टीमचे अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. बॅकबॉन. काय चेंडू पाहायला मिळाला. मॅजिकल बॉल होता. द्विधा मनस्थितीमध्ये जरूर होते बॅटर. त्याचे रिॲक्शन पाहता जरूर त्यांचे जे फ्रस्ट्रेशन आहे त्याच्यावरून समजलं. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय.
लेग स्पिन होईल असं वाटलं होतं फलंदाजाला, परंतु त्या ठिकाणी स्ट्रेट निघून गेला. टर्न करू दिलेला नाही आहे चेंडूला. राकेश यांचं व्हेरिएशन जबरदस्त राहिलं आहे मागील 4 चेंडूंमध्ये. हा सुद्धा बॉल इथे सुद्धा या ठिकाणी बॅटचा फेस क्लोज केलं होतं. 3 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आतापर्यंत झाले आहेत. शेवटचं आणि अंतिम बॉल शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट चांगला हवा. बॅटिंग टीमला एक्स्ट्रा रन्स मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 4. 4 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. राकेश गोलंदाजी मार्कवरती मध्यंतरी चांगला टर्न त्यांना प्राप्त होत होता. इथे सुद्धा सिंगल मिळून जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 32 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 32चं टार्गेट समोर ठेवलं गेलं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं गेलं. समोरच्या टीमला चांगली सुरुवात हवी होती, ती सुरुवात करू दिलेली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता विजयासाठी 27 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये सागरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. फुल टॉस पहिला चेंडू त्या ठिकाणी होता. राकेश त्या ठिकाणी होते. बरोबर राकेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 27 धावांची गरज. रक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिट अलवॉज डेंजरस. विकेट जाईल. पहिला धक्का धावचीच्या रूपामध्ये कमलेशच्या रूपामध्ये. कॉन नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालाय. पहिल्या 2 चेंडूंवरती सागरचा अंदाज फलंदाजांना आलेला नाही आहे. त्याची लाईन अँड लेंथ आतापर्यंत समजलेली नाही आहे फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अलकडू पालघर संघ. आता संघर्ष त्यांचा असणार आहे कारण 16 चेंडूंमध्ये एकंदरीत 27 धावा बनवायचे आहेत. एक मोठं चॅलेंज, एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. ते आव्हान स्वीकारावं लागणार आहे. 2 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालाय. सागरला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहन 3ऱ्या क्रमांकावरती. हलक्या शताने खेळलं जाते. 1 धाव मिळून जाईल. आता विजयासाठी 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 15-26चं समीकरण पहिल्या 3 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीने आपण पहिल्या षटकामध्ये राकेशला सुरुवात त्यांनी चांगली करून दिली आपल्या टीमसाठी आणि त्याला फॉलो करत असताना सागरसुद्धा चांगली कामगिरी करतोय. गॅपमध्ये चालला. कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कडक ऑफ ड्राईव्ह होता. फलंदाज आतिशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. आता या चौकारने थोडंसं समीकरण बदललं जाते. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावांची गरज आहे. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 14-22चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आता रिॲक्शन्स बदलले गेलेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिड ऑफला फिल्डर आहे. स्टॉप चांगला दिला. आता या बॉलवरती धाव मिळणार नाही आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 या ओव्हरमधील. सागरच्या विरोधामध्ये चौकार आला आहे. ज्या सागरने पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना अक्षरशः थांबवलं होतं. बॅट चिकट आणि विकेट किपरचा सहारा. विकेट जाईल. एक सेट बॅटर ज्याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला होता तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. धावसंख्या फलकावरती 10. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. श्री कुर्लाई चषक 2026 भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रात्रकालीन ही स्पर्धा सातत्याने जानेवारी महिन्यामध्ये याच मैदानावरती ही स्पर्धा रंगताना आपण पाहिले. निर्मलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 3ऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आणले गेले. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे ऑन पेपर, परंतु आता प्रॅक्टिकली कशा पद्धतीनं खेळ होईल.
11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये आता 21 धावांची आवश्यकता. समीकरणापासून दूर जात आहेत. इथून मोठे फटके खेळावे लागणार आहे. सिंगल डबलने फक्त धावफलक हलता राहील, परंतु तुम्हाला जो आत्मविश्वास आहे तो इथून मोठ्या फटक्यांनीच मिळेल. त्यासाठी मोठे फटके खेळावे लागणार आहेत. वाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडली जाईल. आता 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 20ची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. समोर फटका स्ट्रेट हिट त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि रोहितला आपली विकेट गमावावी लागणार आहे. पहिली सफलता गोलंदाज निर्मलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहितची विकेट जाते. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 10-20चं समीकरण. 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावी लागणार आहे. 12चा बॅटिंग एव्हरेज आपल्याला पाहायला मिळतो येणार आहे 2 षटकांमध्ये. 10 चेंडू आहेत. 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये धाव बनवायचे आहेत 19 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवरती निर्मळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या 2 ओव्हरमध्ये सुद्धा गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली. एक पर्टिक्युलर टार्गेट स्कोरकार्डवरती उभं केलं आणि या टार्गेटला फॉलो करत असताना बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत आपण पाहतोय मोठे फटके आलेले नाही आहेत. ऑल ओव्हर मागील काही चेंडूंमध्ये फक्त एक चौकार आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सिंगलचं सुद्धा प्रमाण कमी आहे. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर. त्याचमुळे ते प्रेशर या ठिकाणी बिल्डअप झालं. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. शेवटचा बॉल या ठिकाणी निर्धावाच्या रूपामध्ये टाकला गेला. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 17 धावांची गरज आहे. 6-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला जास्तसाठी मीटिंग करू नका. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोठणपूर संघ आपण आपला डिसिजन जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. मुकेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 17 धावा रोखायच्या आहेत. मुकेशला आणला गेला गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग ड्राईव्ह त्या ठिकाणी जरूर दाखवला होता, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. आता 4 बॉल 17ची गरज. 4 बॉलवरती 4 चौकार जरी आले तरी इथून काही फरक पडणार नाही आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 17 धावांची गरज. ते विकेट जाईल. सरळ सीमारेषेच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी डिपॉझिट केला गेलाय. सलग 4 डॉट बॉल. विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळतंय का? गोठणपूर संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोठणपूर संघ प्लीज निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. पाचची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. इथे सुद्धा धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. सलग 5 डॉट बॉल मुकेशने या ओव्हरमध्ये टाकल्यात. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर अमन. शेवटचा बॉल आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला. साई दर्शन मायखोप संघ. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती सुद्धा मिळतोय विकेट मुकेशला. विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव खर्च केलेली नाही आहे. 6 मध्ये 17 डिफेंड करायच्या होत्या. सर गोठणपूर संघ निर्णय कळवा प्लीज. ओव्हर टू यू अजित सर.